हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मस्त आणि हेल्थी असाल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता जे दाखवलं होतं ते माझं छोटंसं गुलाबाचं झाड आहे आणि खूप वारा सुटला होता. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि खूप पावसाचं असं वातावरण झालेलं, म्हणून म्हटलं बाहेरचं जरासं शूट करूया. मस्त वारा सुटलेला, खूप गारगार वाटत होतं. कुठेतरी त्या डोंगरावरती पाऊस पडत होता. आणि हे माझं छोटंसं गार्डन आहे जिथे मी 3 झाडं लावलेली आहेत. जास्वंदाचं आहे, तुळशीचं आहे आणि तगरीचं झाड आहे. या साईडला आंब्याचं झाड आहे, कढीपत्ता आहे, भरपूर काय काय आहे. तर मस्त संध्याकाळ झाली होती छान. तर म्हटलं चला आता देवपूजा करून घेऊया. देवपूजा झाल्यावरती लगेच आपलं नेहमीचंच रोजचं काम भांडी लावण्याचं. कारण दुपारी भांडी घासली की ती नंतर संध्याकाळपर्यंत चांगली सुकून जातात. एवढं ऊन असतं ना, आणि आजकाल एवढं ऊन पडतं आहे की काय बाहेर ठेवायचं तर काही गरजच नाही आहे. असंच आपोआप सगळं सुकून जातं. मग मी काही असं बाहेर असं रॅक टिक ठेवत नाही. मी ओट्यावरतीच माझा भांडीचा रॅक आहे तो ठेवते भांडी घासून, आणि मग संध्याकाळी झालं की मग संध्याकाळी भांडी लावून टाकते. छान प्रॉपर सुकलेली असतात. त्याच्यामुळे काहीच असं डाग राहत आहेत या काही सगळं पाणी निथळून जातं त्याच्यातनं. गरमीच एवढी आहे तर काय पाणी राहणार आता त्याच्यामध्ये, हो की नाही? सो माझं भांडी लावून झालेली आहे. आता घेतलं आहे मी पीठ मळायला. त्याच्यानंतर बघितलं तर हा माझा एक छोटासा डब्बा आहे ज्याच्यामध्ये मी पीठ ठेवून देते. लाटण्यासाठी पीठ ठेवते वेगळं. असं मी वेगळं असं ह्याच्यामध्ये घेत नाही, कारण मग जर ते पीठ राहिलं ना तर परत मग ते उरलेलं पीठ डब्यात टाकता येत नाही. म्हणून मग मी ते काय करते की असा छोटासा डब्बा करून ठेवते, ज्याच्यामध्ये मला पीठ म्हणजे लाटण्यासाठी उपयोगाला येईल. आणि मी परातीत पीठ मळत नाही. आता जो हातात माझ्या असं घमेल्यासारखं जे होतं त्याच्यामध्ये मला पीठ मळायला चांगलं जमतं, म्हणून मी तोच यूज करते. मी थोडंसं 1 चमचाच पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी मैदा घेणार आहे. कारण आज माझा विचार आहे की असं भटुरे टाईप काहीतरी करायचं होतं. माझ्या मिस्टरांनी छोले आणले होते. सो असे काबुली चणे घेऊन आले होते, भिजलेलेच काबुली चणे घेऊन आले होते. सो म्हटलं की चला आज आपण मस्त छोले भटुरे करूया. मस्त संध्याकाळ चा आज डिनरचा बेत केला होता. छान वारा पाऊस होता. सो म्हटलं चला मस्त गरम गरम छोले भटुरेच करूया. तर आता ते छोले मी कुकरला शिजत घातलेले आहेत. थोडंसं पाणी घेतलेलं आहे. ॲक्च्युली मी ॲक्वातलंच पाणी यूज करते, कारण आमच्याकडे कसं बोरिंगचं पाणी आहे आणि बोरिंगचंच पाणी डायरेक्ट नळामध्ये कन्वर्ट होतं. सो म्हणून मग ॲक्वा लावून घेतला पिण्यासाठी. तसं बोरिंगचं पाणी गोड आहे, असं एकदम जड पाणी नाही आहे, म्हणून काही वाटत नाही. सो आता मी मस्त छानपैकी पीठ मळून घेतलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी आता 1 चमचा बघितलं तुम्ही ह्याचं गव्हाचं पीठ घेतलेलं, आणि अंदाजे मी 2 चमचे मैदा घेतला होता. दही नव्हता माझ्याकडे म्हणून मग मी तो स्किप केला. पण मी त्याच्यामध्ये थोडासा ओवा ॲड केला. पण तुम्हाला सांगते ना, ओवा ॲड करून ओवा आणि मीठ ॲड केलं, खूप मस्त टेस्ट आलेली वड्याला. म्हणजे भटुऱ्यांना खूप छान टेस्ट आलेली, नॉर्मल साईजमध्ये केलेले. आणि हा इथे जो भात होता वाटीमध्ये, तो दुपारचा भात राहिलेला, मी ताजा भात घातला होता संध्याकाळी, त्याच्यामध्ये ॲड करायला तर ठेवली होती वाटी बाहेर काढून फ्रीजमधनं. कारण असं वाया घातलेलं मला पण आवडत नाही, म्हणून मग मी कसं करते, जर भात राहिला ना तो वाटी काढून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवून दिला ना, आणि मग नंतर मग संध्याकाळी जो आपण नवीन ताजा भात करू ना त्याच्यामध्ये मग मी तो ॲड करते. त्याच्यानंतर मग तो भात झाला होता, डाळ पण घालून झालेली. म्हटलं छोले काय पोरं खाणार नाही, पोरं एवढी तिखट खाणार नाहीत, आणि छोले कसं थोडंसं चमचमीत आणि तिखट चांगले लागतात खायला. सो म्हणून म्हटलं की पोरांसाठी मग मी डाळ केलेली होती आणि भात घातला होता. त्याच्यानंतर म्हटलं आधी छोले घालून घेते. मस्त गरम मसाल्याचा तडका दिला त्याला. ॲक्च्युली मी छोले शिजत घालताना ना, जर आपल्याकडे हे असेल ना, ग्रीन टीचा पॅकेट असेल ना तर तो ॲड करते. पण ग्रीन टीचा पॅकेटही नव्हता, तोही संपला होता. सो म्हणून म्हटलं छोले असेच शिजत घातलेले, काही ॲड केलं नव्हतं, फक्त थोडंसं मीठ ॲड केलेलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आता हा माझा मसाल्याचा डब्बा आहे. मी 5 किलोचा मसाला करून ठेवला आहे, वरती आहे तो डब्बा. मग मी हा एक छोटा अशी बरणी आहे ती भरून ठेवते, आणि मग जसा मसाल्याच्या डब्यातला जसा मसाला संपेल तसा मग मी ह्याच्यातनं काढून घेते. सो छानपैकी मी आता छोल्यांना गरम मसाल्याची तडका दिलेला, आणि त्याच्यानंतर कांदा टाकला. आणि हे जे वाटण आहे ते मी स्टोअर करून ठेवते, कधीतरी मी वाटण एक्स्ट्राचं करून ठेवते,
झटपट कधीतरी लागतंच काही ना काही, म्हणून थोडंसं मी जास्त वाटण करत नाही, थोडंसंच छोटासा डब्बा एक्स्ट्रा वाटण करून ठेवते. तेच वाटण मी ॲड केलं आहे, जे नॉर्मल वाटण आपलं कांदा लसूण खोबरं हेच वाटण आहे. आणि त्याच्यानंतर मग मी हा आता घरचा मसाला ॲड केलेला आहे, हळद ॲड केलेली आहे. छानपैकी मसाला परतवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मी टोमॅटो ॲड करणार आहे थोडे, आणि जे आपण छोले शिजवलेले होते ते ॲड करणार आहे. छोल्यांना मी नॉर्मली 2 शिट्याच दिलेल्या आहेत, कारण जास्त शिट्या जर दिल्या त्यांना की तर मग त्याचा गाळ होऊन जातो, मग ते एकदमच जास्त चिकट खूप जास्त शिजले ना की ते चांगले नाही वाटत खायला. त्याच्यामुळे मग मी ते छोले थोडेसे 2 शिट्याच करून घेतल्या आहेत. नॉर्मली छान बऱ्यापैकी शिजलेले होते. आता मी ते ॲड केले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल खूप छान असा कलर आलेला आहे छोल्यांना. त्याच्यामध्ये मी आता मीठ ॲड करते आणि हे बघा किती मस्त सुंदर असे छोले दिसत आहेत, खूप टेम्पटिंग दिसत आहे. लुक्स सो डिलिशियस, हो की नाही? सो आणि आता त्याच्यामध्ये मी छोले मसाला ॲड केला आहे एव्हरेस्टचा. छोले मसाला म्हणजे आपण नॉर्मली जसं करतो मग ते भाजीसारखाच लागणार. मग त्याचं छोले मसाला जर आपण कुठलाही पदार्थ बनवताना त्या पदार्थाचा जर स्पेसिफिक मसाला टाकला ना की त्या पदार्थांना ना खूप छान अशी चव येते. सो मी त्याच्यामध्ये आता छोले मसाला ॲड केलेला आहे आणि आता मी घेतले आहेत भटुरे करायला. मी नॉर्मली वाटी हे करूनच भटुरे हे केलेले आहेत. आणि तुम्हाला दिसत असेल हे बघा किती मस्त असं फुगत आहे ना. भटुरे माझे खूप छान फुलले होते. माझ्या पोरांनी तर असेच भटुरे फस्त केले होते. स्टार्टिंगलाच गरम गरम जेव्हा काढलेच तेव्हाच शिवराज आणि जिजाईने त्याच्यावर ताव मारला. आणि मी जास्त पीठ भिजवलं नव्हतं, कारण प्लस भात पण होता, राईस पण संपला पाहिजे, म्हणून मी थोडेसेच भटुऱ्याचं पीठ भिजवलं, कारण जास्तही तेलकट खायला नको. नॉर्मली 4-5 येतील सगळ्यांना असे भटुरे केले होते. हे बघा किती मस्त छान फुललेले आहेत माझे भटुरे आणि खूप सांगते तुम्हाला खूप यम्मी झाले होते. आता हे बघा माझे छोले इथे तयार आहेत. मस्त कोथिंबीर टाकून मी त्यांना गार्निश केलेलं आहे आणि आता आमचा जेवायचा टाईम आहे. सो आम्ही जेवताना मला व्लॉग शूट करता आला नाही. सगळं जेवण आवरल्यानंतर मी सगळं भांडी घासून घेतली, ओटा मस्त स्वच्छ केला, चकाचक केला, कारण तेलाचे डाग ऑलमोस्ट राहिलेले असतात. सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं किचन सिंक एरिया. आता माझी सगळी कामं झालेली आहेत आवरून, आणि आज मी तुमच्यासोबत इव्हनिंग रुटीन आणि जी छोले पुरी या भटुऱ्याची रेसिपी जी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत, ती कशी वाटली तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 झालेत. आज थोडा लेट झाला मला, ह्याच्या म्हणजे 10पर्यंत माझे ऑलमोस्ट कामं आवडतात, पण आज थोडा लेट झालेला होता, त्यामुळे जरा लेट आलेलो आहे. आता शिवराजला पण खूप झोप येते म्हणून तो सारखा रडत होता, म्हणून बाकीजणं त्याच्या आधीचा थोडासा ब्लॉग मला शूट करता आला नाही. भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.